श्री स्वामी समर्थ मंडळी. चला आज आपण बनवतोय आषाढ. आषाढ महिना आहे ना, तळलं नव्हतं आपण काहीच. आषाढ तळूया. लाल भोपळा आणलाय मी मार्केटमधून. ते व्यवस्थित चिरून घेऊया, त्याचं साल काढून. गूळ आणि लाल भोपळा एकत्र करून कुकरला लावून घेऊया. बिलकुल पाणी घालायचं नाही आहे त्याच्यामध्ये. हे एकजीव झालं की गूळ आणि गुळाला पाणी सुटतं आहे, ऑलरेडी भोपळ्याला पण पाणी सुटतं आहे. हे एकजीव झालं की मिक्स करून व्यवस्थित स्मॅश करून बारीक करून घ्यायचं ते सगळं. 2 ते 3 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. 2 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. ह्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे चवीनुसार. चिमूटभर मीठ टाकलं आहे आणि विलायची टाकले. हे गूळ आणि ह्याचं बॅटर टाकून घेऊया. असं व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया. पीठ गरम आहे म्हणून मी चमच्याने करते आहे. असं हाताने तुम्ही नंतर व्यवस्थित एकजीव असं घट्टसर गोळा मळून घ्यायचा. हे आपला गोळा मळून तयार आहे. थोडंसं तेल लावून व्यवस्थित असं एकजीव करून लाटी तयार करून घ्यायची. आपली चपाती बनवायची. चपाती कशी बनवतो आपण तशीच चपाती बनवून असं व्यवस्थित जाडसर ठेवायची. जास्त पातळ नाही करायची. घट्टसर असं हे करून आपलं पुऱ्यांचा आकार देऊन घ्यायचा. एका वाटी वगैरे काय पण घेऊ शकता तुम्ही. असं व्यवस्थित पुऱ्यांचा आकार देऊन आपले घारे तयार आहेत. तेल तळायला ठेवलेलं मी अगोदरच. आता चला याच्यामध्ये घालूया, कढईमध्ये घालून व्यवस्थित तळून घेऊया आपण. आता 2 ते 3 ते 4 जास्तीत जास्त पुऱ्या घालून तुम्ही व्यवस्थित असं म्हणजे तळता पण येतं आहे. असं टम्म फुगून पुऱ्या तयार आहेत. लाईक अँड सबस्क्राईब.